गुन्हेगार कोण ही एक ट्रू क्राईम पॉडकास्ट आहे. पॉडकास्ट हा प्रकार जरी इंडियासाठी नवीन असला तरी ट्रू क्राईम आणि भारताचं प्रेम हे काही नवीन नाही आहे. आणि भारताला ट्रू क्राईमचं वेड खऱ्या अर्थी लावणारा माणूस, त्याची ही गोष्ट आहे. ओके. इमॅजिन कर की भारताचं सगळ्यात फेमस ट्रू क्राईम शो होस्ट करणारा माणूसच एका ट्रू क्राईम गोष्टीचा भाग बनतो. ही गोष्ट आहे सोहेब इलियासीची आणि ही गोष्ट आहे त्याच्यावर लागलेल्या खुनाच्या खटल्याची. बापरे. अ, 1990 मधला काळ आहे. लंडनमधलं एक कोझी अपार्टमेंट आहे. तिकडे एक नुकतंच लग्न झालेलं जोडपं आहे आणि जे अगदी नॉर्मल रुटीन असतं की संध्याकाळी सोफ्यावर बसून ते एकत्र टीव्ही बघताय. टीव्ही बघता बघता त्यांना एक शो सापडतो आणि त्या शोमधनं फक्त त्या दोघांचं आयुष्य नाही तर अख्ख्या भारताचा जो एंटरटेनमेंटचा लँडस्केप आहे तो पूर्णपणे बदलणार असतो. ओके. हा शो असतो क्राईम स्टॉपर्स नावाचा, जो एक ट्रू क्राईम शो असतो. तर हे दोघं कोण होते? तर हे दोघं होते सोहेब इलियासी आणि त्याची बायको अंजू सिंग. सोहेब आणि अंजू हे दिल्लीच्या जामिया मिलियामध्ये जर्नलिझम शिकत होते आणि तिकडेच त्यांचं प्रेम जमलं. पण जे आपल्याला नावावरून पण कळेल की नॅचरली त्या दोघांमध्ये खूप जास्त सोशल फरक आहेत. कारण अंजू ही हिंदू होती, तिचे वडील जामियामध्ये शिकवायला होते, सो अकॅडमिक सर्कल्समध्ये त्यांचं खूप येणं जाणं होतं. सोहेब हा मुस्लिम होता, त्याचे वडील एक मौलाना होते आणि रिलिजन सर्कल्समध्ये त्यांना खूप रिस्पेक्ट होता. त्यामुळे घरच्यांचा विरोध होता लग्नाला की एवढ्या वेगळ्या बॅकग्राऊंडच्या तुम्ही असताना तुम्ही लग्न केलं तर इट वोंट गो राईट, किंवा जो बेसिक पालकांचा कायम विरोध असतो काही वेगळं करायचं म्हटलं तरी. पण तरीही ते अडॅमेंट होते आणि त्यांचा एकंदर ड्राईव्ह बघून घरच्यांनी अंजूच्या इव्हेंच्युअली त्यांना लग्नाची परवानगी दिली. याचं कारण असं पण होतं की सोहेबला लंडनमध्ये एक जॉब लागलेला एका TV कंपनीमध्ये आणि योगायोगाने अंजू तिच्या फॅमिलीसोबत सुद्धा तेव्हा तिकडेच होती. तिकडेच त्यांचं लग्न झालं आणि ते एकत्र राहायला लागले. पण रिलेशनशिप आणि लग्नात जो फरक असतो तो त्यांना हळूहळू जाणवायला लागला आणि त्यांच्यातलं नातं हे हळूहळू शेक व्हायला लागलं आणि खूप भांडणं वाढायला लागली. मतभेद, एकत्र राहणं इम्पॉसिबल वाटायला लागलं. अशाच एका भांडणामुळे अंजू घर सोडून तिच्या भावाच्या घरी आली की आता मला घटस्फोट हवाय. तिच्या भावाला अंजूचा स्वभाव माहिती होता की ही आतताई आहे, रागवते. सुहेब त्या मनानी शांत आहे, समंजस आहे. त्यामुळे तो तिचा भाऊ त्याला घरी बोलवून घेतो आणि सांगतो की तुम्ही जे काही आहे ते सामंजस्याने सोडवा. आणि काही दिवस ते तिकडेच राहतात, सामंजस्याने आपल्यातलं नातं टिकवायचा प्रयत्न करतात तिच्या भावाकडे. आणि तेव्हाच त्यांना ही सिरीज सापडते क्राईम स्टॉपर्स नावाची आणि त्यांना असं वाटतं की हा शो काही करून आपण भारतात घेऊन यायला पाहिजे. आणि मग एका मिशनने झपाटल्यासारखे ते कामाला लागतात. तिथून त्यांच्या नात्याला पण एक वेगळीच हे येते, कारण फक्त आता ते नवरा बायको नाही आहेत, ते बिझनेस पार्टनर्स पण झालेत. पूर्ण नवीन दिशा त्यांना मिळाली आहे. सो ते रिसर्च सुरू करतात, पायलट शूट करायला लागतात. संसार त्यांचा हळूहळू रुळावर येतो. त्याच्यातच त्यांना एक मुलगी पण होते, म्हणजे अंजूला दिवस पण जातात. अंजू या शोची होस्ट असते. अच्छा. आणि ते पायलट एपिसोड शूट करून लोकांकडे प्रमोट करायला जातात आणि खूप रिजेक्शन झाल्यानंतर, कारण फॉर्मॅट नवीन आहे, एक कंपनी असते जी त्यांना हो म्हणते आणि ती कंपनी म्हणजे झी टीव्ही. ओके. झी टीव्ही त्यांच्या शोवर एक चान्स घ्यायला तयार होते, पण त्यांची एक अट असते की एकतर हा फॉर्मॅट नवीन आहे आणि त्यात कदाचित एका फिमेल होस्टला लोक स्वीकारणार नाहीत. आणि त्यामुळे असं ठरतं की हा शो झी करेल जर सोहेब इलियासी त्याचा अँकर असेल, त्याचा फेस असेल. ओके. आणि ते हा शो करतात आणि देन त्यांचं आयुष्य होतं, त्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. फक्त त्यांच्या आयुष्याला नाही, इनफॅक्ट झी टीव्हीच्या आयुष्याला पण एक वेगळी कलाटणी मिळते. या शोसाठी त्यांना सगळे पैसे सांभाळायचे असतात, स्वतःचं प्रोडक्शन करायचं असतं आणि त्यामुळे ते निर्णय घेतात की आपण सुरुवातीला आपल्या पेरेंट्सच्याच घरी राहू.
पण सोहेबच्या पॅरेंट्स सोबत राहण्यामध्ये अंजूला थोडा म्हणजे तिला कम्फर्टेबल वाटत नसतं किंवा तिला थोडं दडपण येत असतं. त्यामुळे हे दोघं अंजूच्याच पेरेंट्सच्या घरी राहत असतात जेव्हा हा शो सुरू हे असतो. कुठे भारतात? दिल्लीमध्ये, भारतामध्ये. ओके, म्हणजे यांच्यासोबत त्यांचे पालकही परत येतात. दोघांचे पालक? ह्याचे तिकडेच असतात. अच्छा. तो एकटाच जॉबसाठी तिकडे गेलेला असतो लंडनला. परत आल्यावर दोघांचे पालक इकडे असताना अंजूच्या पालकांच्या घरी हे दोघं राहायला लागतात. अंजू प्रेग्नेंट असते, त्यांना बाळ होतं. हळूहळू हा शो वेड्यासारखा पॉप्युलर होतो. मग इनफॅक्ट इतकं की जुने काही न्यूज आर्टिकल्स वाचले तर त्याच्यामध्ये सोहेबला टेलिव्हिजनचा शाहरुख खान बापरे असं पण म्हणायचे. आणि नुसतं पॉप्युलर नाही, म्हणजे नुसतं अरे वा छान अशा झोनमध्ये नाही, तर ऍक्च्युअल त्याचा इम्पॅक्ट पण हळूहळू जाणवायला लागला की त्या शो मध्ये बघितलेल्या केसेस आणि ह्या सगळ्या गोष्टींचा लोकांवर इतका जास्त इम्पॅक्ट होता की हळूहळू जे खरंच वॉन्टेड लोक होते त्यांना लोक पकडून पण द्यायला लागले. म्हणजे पोलिसांकडे टिप्स जाण्याचा नंबर खूप जास्त वाढला, गुन्हेगार पकडून द्यायचा नंबर खूप वाढला. इनफॅक्ट एक शिवप्रकाश शुक्ला नावाचा एक गँगस्टर होता, त्याच्याबद्दल एक शो केला सोहेब इलियासीने. इंडिया मोस्ट वांटेड के जानकार सूत्रों का ये दावा है कि शिव प्रकाश शुक्ला को लगातार राजनीतिक संरक्षण मिल रहा है आणि त्याच्या 15 दिवसामध्ये तो एन्काउंटर मध्ये मारला गेला. बापरे. सो ह्या प्रकारच्या इम्पॅक्टच्या पातळीवर तो काम करत होता. सो गोज विदाउट सेइंग की त्याला फॅन्स आणि एनिमीज, शत्रू, हेही दोन्ही खूप होतं. आणि त्यामुळेच पोलिसांकडनं त्याला एक अंगरक्षक देण्यात आल्या पर्सनल सिक्युरिटीसाठी. पण फॅन्सही तेवढेच क्रेझी होते. आणि ह्यातला एक फॅन हा त्या कुटुंबातल्या कोणालाच आयुष्यभर विसरता येणार नाही, आणि तो फॅन म्हणजे झेड. कोर्टाचे प्रोसिडिंग्स वगैरे ह्या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव झेड असंच म्हणण्यात आलेलं आहे. त्याचं खरं नाव काय आहे, तिचं खरं नाव काय आहे, जेंडर काय आहे, हे काहीच माहिती नाही. सो त्या व्यक्तीला, त्या फॅनला आपण झेड असंच म्हणूया. ओके. ह्या झेडचं आणि सोहेबचं खूपच म्हणजे नातं म्हणतो तसं. हे फॅन आणि एक चाहता आणि त्याचा जो आवडतोय तो, याच्यापेक्षा थोडं जास्त क्रिपी होतं. आणि हे अंजूला खूप आधीपासून खटकत होतं. सोहेब एकदा गुरुद्वारामध्ये गेलेला आपल्या लहान 1-2 वर्षाच्या मुलीला घेऊन. परत आला तेव्हा त्याला कळलं की आपल्या मुलीला घेऊन तो गुरुद्वारामध्ये झेडला भेटायला गेलेला, आणि झेडनी त्याला तिकडे एक लॉकेट सुद्धा दिलेलं, जे लॉकेट तो घेऊन त्याच्या मुलीला घेऊन परत आलेला. हे बघून नॅचरली आपल्या स्पाऊसची जी रिॲक्शन व्हायला पाहिजे तीच अंजूची सुद्धा झाली की हे खूप क्रिपी आहे. असं रॅन्डम माणूस तुला एक लॉकेट देईल आणि ते तू घालशील, तर रॅन्डम माणसाला भेटायला तू आपल्या लहान मुलीसोबत जाशील, हेच किती मूर्खपणाचं आहे. आणि मान्य आहे की त्याला त्यावेळेला ते चाहते आणि हे सगळं हवं होतं, फेम हवं होतं, त्याची नवीन बाजू दिसत होती. कदाचित अंजूमध्ये थोडी जेलसी त्याला वाटत होती, पण कुठच्याच स्टँडर्डनी हे वागणं नॉर्मल नव्हतं. आणि कुठेतरी कदाचित हे सोहेबला पण पटतं, आणि त्यामुळे तो ते लॉकेट झेडला परत करतो. त्यांना असं वाटतं की झेडचा चॅप्टर कदाचित इथेच संपलाय, पण ती फक्त एक सुरुवात असते. कारण ह्या घटनेच्या नंतर एक 5-6 दिवसांनीच त्यांच्या घरी एक पार्सल येतं. ओके. ते पार्सल अनॉनिमस असतं, पण उघडल्यावर तेच झेडचं लॉकेट त्याच्या आत ठेवलेलं असतं. आणि नुसतं लॉकेट नसतं, तर रक्ताने माखलेलं लॉकेट असतं. बापरे बापरे. आणि त्याच्याबरोबर लिहिलेलं असतं की आता याच्यावर माझा खून आहे, सो यू हॅव टू टेक इट. देवा, काय लेवलचा क्रिपी स्टॉकर आहे हा. एक्झॅक्टली. आणि अंजू सारखं सारखं त्याला वॉर्न करत असते, आणि काहीही करून हा थांबत नसतो. ईदच्या दिवशी एकदा तो ऑफिसमधनं घरी परत येतो, तेव्हा त्याच्या हातामध्ये 4 विस्कीच्या बॉटल्स असतात. अंजू त्याला विचारते की हे कुठून आणलेस तू, आणि तेव्हा तो तिला काहीतरी थातूरमातूर उत्तरही देतो. पण तिला समहाव ते उत्तर खरं वाटत नाही, त्यामुळे ती त्याला खोदून खोदून विचारते. त्या दोघांचं खूप मोठं भांडण होतं. तो तिला सांगतो नाही, मी दिल्लीच्या पालिका बाजारमधनं हे बॉटल्स आणल्या. पण ती अजून भांडते, घर सोडण्याची धमकी देते. तेव्हा तो तिला सांगतो की नाही, या बॉटल्स झेडनीच मला दिल्या. सो हे एक असं विचित्र नातं असतं की
अंजूला तर हे पटत नाहीये. सोहेबला त्या झेड पासनं म्हणजे त्याला नाही का नाही म्हणत आहे तो, आय डोंट, दिस इज क्वाईट क्रिपी. हो, तो अजूनही का त्याच्याकडनं झेड कडनं गिफ्ट घेतोय. आणि त्या याचं काही रिलेशन असतं का म्हणजे इन व्हॉट एव्हर सेन्स? देर इज नो एव्हिडन्स टू दॅट. सो कुठच्याच ह्याच्यातनं ते स्पष्ट होत नाहीये, पण व्हॉट एव्हर इट इज क्वाईट वियर्ड. हे खरं आहे की आपले कदाचित काही ओव्हरबेअरिंग मित्र असतात आणि त्याच्यामुळे आपल्या पार्टनर्सची भांडण होतात कधी कधी, की तुला तुझ्या मित्रांबरोबरच जास्त जायचं असतं. पण एकाच रॅन्डम फॅन बद्दल जर तुमचं आणि तुमच्या बायकोचं सतत भांडण होत असेल तर ही काहीतरी चुकीची साईन आहे. पण त्यांची भांडणं अशी कायमच पराकोटीला जात असतात आणि त्याचा जो पर्सनल सिक्युरिटी गार्ड असतो तो आणि दुर्दैवाने त्याची 4 वर्षाची मुलगी, ह्या दोघांनाही त्यांची सवय झालेली असते. हळूहळू त्यांची पॉप्युलॅरिटी जितकी वाढते तितकी भांडणंही वाढत जातात. त्यामुळे सोहेब हळूहळू आपल्या घरापासून लांब लांब राहायला लागतो. 9 आणि 10 जानेवारी 2000 मध्ये तो असाच ठरवतो की अख्खी रात्र आपण ऑफिसमध्ये राहायचं, काम करू, झोपू, व्हॉट एव्हर, पण घरी कटकटीत न जाणं हेच बरं आहे. असंच तो रात्रभर काम करून एक पहाटे 4-5च्या सुमारास झोपतो. त्याला जाग येते तेव्हा सकाळचे 9 वगैरे वाजलेले असतात. त्याला जाग येते ती त्याच्या ड्रायव्हरच्या फोननी. तो बघतो तर अजूनही घरातनं त्याच्या सेक्रेटरीकडनं बरेच फोन्स येऊन गेलेले असतात. त्याच्या ड्रायव्हरचा फोन तो जेव्हा उचलतो तेव्हा ड्रायव्हर म्हणतो की तुमच्या मुलीला घेऊन मी आता तुमच्या ऑफिसला यायला निघालोय. मला अंजू मॅडमनी सांगितलंय की मुलीला घेऊन तुम्ही साहेबांच्या ऑफिसमध्ये जा. तो म्हणतो मी थोड्या वेळात घरी येणारच आहे, तर तुम्हाला तिला घेऊन यायची काहीच गरज नाहीये, तिला घरीच असू दे, असं म्हणून तो फोन कट करतो. तेवढ्यात त्याची सेक्रेटरी येऊन त्याला सांगते की तुमच्या बायकोचे खूप फोन्स येऊन गेलेत. त्यालाही काही कळत नाही. तो पटकन बायकोला फोन करतो. थोड्या वेळाने ती उचलते आणि ती म्हणते की मी आता झेडशी फोनवर बोलले आणि मी त्याला सांगितलं तू जिंकलास, मी हरली, आता इथे सगळं संपणार आहे. खूप वियर्ड गोष्ट आहे हे आणि खूप क्रिप्टिक सुद्धा आहे. म्हणजे काय ह्याचा अर्थ काढू शकतो, याचे खूप अर्थ निघू शकतात. आता ऍक्च्युली बघायला गेलं तर असं काहीतरी भयानक बोलल्यावर नॅचरली कुठच्याही नवऱ्याची किंवा कुठच्याही केअरिंग माणसाची रिस्पॉन्सिबिलिटी असेल की आपण लगेच त्या व्यक्तीला जाऊन भेटून बोलूया आणि लेट अस मेक शुअर की ती व्यक्ती नीट आहे ना. सोहेब हे काहीच करत नाही. तो त्याच्या रिअल एस्टेट एजंट सोबत ग्रेटर कैलाशमध्ये जातो आपल्या ऑफिससाठी नवीन जागा बघायला. तिकडेही त्याला फोन्सवर फोन्स येत असतात. तो त्यातले बरेच इग्नोर करतो, त्यातले बरेच तो उडवून लावतो. नवीन जागा बघून तो जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये परत येतो तेव्हा त्याची मुलगी तिकडे आलेली त्याला दिसते आणि तो ड्रायव्हरला म्हणतो मी जर सांगितलेलं हिला आणू नकोस तर तू का घेऊन आलास? तो म्हणाला नाही मॅडमनी इन्सिस्ट केलं, आय हॅड नो अदर चॉईस. तेवढ्यात त्याचा टायपिस्ट बाहेर येतो आणि तो सांगतो की तुमच्या बायकोने निरोप पाठवलाय की तुम्ही तुमची बंदूक आज घरीच विसरून गेलात. इथे मात्र त्याला खूप वियर्ड वाटतं, कारण हा किती वियर्ड मेसेज आहे एखाद्याला देण्यासाठी, राईट? आणि इवन वियर्ड कारण सोहेब हा कधीच त्याची बंदूक घेऊन घराच्या बाहेर पडत नसतो. सो हा झेडवाला कॉल, हा बंदूकवाला कॉल, मुलीला पाठवणं, हे सगळे डॉट्स तो कनेक्ट करतो आणि स्वतःच्या घरी जायला लागतो की काहीतरी चुकीचं आहे. सो संध्याकाळी साधारण तो स्वतःच्या घरी पोहोचतो आणि मला प्रश्नचिन्ह दिसतात तुझ्या चेहऱ्यावर, पण ट्रस्ट मी ही स्टोरी इतकीच वियर्ड आहे. तो संध्याकाळी त्याच्या घरी पोहोचतो आणि त्याचं आणि त्याच्या बायकोचं परत एकदा भांडण होतं झेडवरून की जर तुला तुझ्या आयुष्यात झेडच इतका महत्त्वाचा आहे तर मी याच्या पुढे काहीच करू शकत नाही, मला ह्यामध्ये पडायचंच नाही आहे आणि अशा सगळ्या गोष्टी. हे भांडण खूप टोकाला पोचलेलं असतानाच दरवाजाची बेल वाजते. आत्ता साधारण रात्रीचे 9-9:30 वाजलेले असतात. सो इट इज अ थोडंफार वियर्ड टाइम की कोणी घरी येण्यासाठी. घरी 2 माणसं येतात जी सोहेबचे केस कापायला आलेली असतात. म्हणजे केस कापायला, सो जे बार्बर्स असतात, सो ते आपलं स्टेशन सेट करतात आणि सोहेबचे केस भांडणाच्या मध्ये ते केस कापायला येतात. रात्री 9:30 वाजता आणि ते केस कापायला सुरुवात करतात आणि
आतून अंजू ओरडून सांगते की यू हॅव टू कम हिअर राईट नाव, आत्ताच्या आत्ता आत ये, अदरवाईज देन यू विल बी रिस्पॉन्सिबल. सो तो ते केस कापणं मध्येच थांबवतो आणि त्यांना सांगतो की नाही, माझं उद्या शूट होतं म्हणून मी तुम्हाला आज अर्जंटली केस कापायला बोलवलेलं, पण उद्या तुम्ही डायरेक्टली स्टुडिओमध्येच या, शूटच्या जस्ट आधी मी केस कापतो आणि मग आपण शूट सुरू करूया, सो आत्ता तुम्ही घरी जा, असं म्हणून तो त्यांना पिटाळून लावतो आणि परत अंजूकडे जातो. तो जेव्हा बेडरूममध्ये शिरतो तेव्हा त्याला दिसतं की त्याचं जे बंदूक घरी होतं, त्याचं जे कव्हर होतं ते बेडवर नुसतंच पडलेलं. तो अंजूला विचारतो कुठे आहे बंदूक, आणि ती तिच्या हातातली बंदूक दाखवते आणि ती सारखं एकच म्हणत असते की मी मेल्यावर तू नक्की आपल्या मुलीची, आलियाची काळजी घेशील ना. आणि तो तिला म्हणतो की हा खूप वियर्ड, म्हणजे सॉरी काय चाललंय हे, हा खूप वियर्ड प्रश्न आहे, पण हो मी काळजी घेईन. नाही, ती म्हणते मला विश्वास नाही तुझ्यावर की तू काळजी घेशील ना, तू नक्की माझ्या मुलीची काळजी घेशील ना मी गेल्यावर. आणि हे सगळं चालू असताना ती अमेरिकेत असलेल्या आपल्या बहिणीला फोन लावते आणि ती म्हणते तू बोल हिच्याशी आणि हिला कन्व्हिन्स कर की मी गेल्यावर तू माझ्या मुलीची काळजी घेशील, असं म्हणून ती त्याला फोन देते. जेव्हा बहीण तिची फोन उचलते तेव्हा हा फक्त एवढंच ओरडत असतो की अंजूला वेड लागल्यासारखं ती वागते, ती स्वतःचा जीव घ्यायचा प्रयत्न करते, प्लीज तिच्याशी बोल आणि तिला शांत कर. पण अंजू हे काही ऐकायच्या मनस्थितीतच नसते आणि ती त्या बहिणीचा फोन घ्यायला नाही म्हणते. हे सगळं भांडण सुरू असताना कसं बसं तो तिच्या हातातलं पिस्तूल हिरावून घेतो आणि त्याच्यातल्या गोळ्या काढून साईडला फेकून देतो. दुर्दैवाने हे सगळं बघत असते त्यांची 4 वर्षाची मुलगी. ती रडायला लागते, त्यामुळे तिला घेऊन सोहेल दुसऱ्या खोलीमध्ये जातो आणि तिकडे जाऊन अंजूच्या वडिलांना फोन करतो की तुम्ही ताबडतोब इकडे या, काहीतरी अंजू स्वतःचं बरं वाईट करेल अशी मला भीती वाटते. पण दुर्दैवाने तेवढाही वेळ त्यांच्याकडे नसतो की ते तिकडे येऊन तिच्याशी समजवू शकतील, कारण हे चालू असताना त्याला खोलीच्या बाहेर आलेली अंजू दिसते, जिने स्वतःच्या पोटामध्ये चाकू मारून घेतले आणि ती मारतेच आहे कॉन्स्टंटली. तो काहीतरी करून एक जुना बनियन किंवा असे कपडे वगैरे शोधतो ज्यांनी ते पोट तिचं बांधू शकेल. तिला उचलतो आणि आपल्या कॉन्स्टेबल सोबत तो मयूरविहार मधल्याच एका छोट्या नर्सिंग होममध्ये जातो. तिकडे काही इलाज होऊ शकणार नाही असं कळत असताना तो एम्समध्ये जातात आणि पण एम्समध्ये जाईपर्यंतच हिचा मृत्यू झालेला असतो. बापरे. तिकडे तिचं पोस्टमॉर्टम वगैरे होतं, 2 दिवसांनी तिचे अंत्यविधी होतात. दुःखाने सगळेच व्याकुळ असतात. त्याच्यामध्येच सोहेब त्यांच्या घरी पण राहायला जातो की तू एकटा आहेस, मुलीची जबाबदारी आहे, नुकतीच तुझी बायको गेलेली, ह्या सगळ्या भयानक परिस्थितीमध्ये तू एकटा नको राहूस, तू अंजूच्याच घरी राहा असं म्हणून तो अंजूच्या कुटुंबासोबत राहतो. सोहेब या दुःखातनं सावरत असतो तेवढ्यात अजून एक बातमी येते ज्याने परत भारत हलून जातो आणि ती बातमी असते की सोहेब इलियासीला अटक झाली आहे. का? 20 मार्च 2000 साली त्याच्या ऑफिसमधनं पोलीस त्याला घेऊन जातात डोमेस्टिक व्हायलन्स आणि डावरीसाठी त्रास, क्रुएल्टी केल्याबद्दल. बापरे. सोहेबच्या विरुद्ध अंजूच्या घरच्यांनी डावरी क्रुएल्टी आणि डावरी डेथ ची केस लावलेली असते आणि सोहेबवर क्रिमिनल ट्रायल सुरू होते. याच्यामध्ये अनेक ॲलिगेशन्स येतात की सुरुवातीपासूनच कसा तो शॉर्ट टेम्पर्ड होता, कसा तो तिला टॉर्चर करायचा, त्याचे घरचे आणि तो मिळून कसे आमच्या मुलीला त्रास द्यायचे आणि त्यामुळे तिला कसं सुखाने राहता यायचं नाही, सारखे तो पैसे मागायचा, लग्नाच्या वेळेला आम्ही त्यांना इतके पैसे दिलेले, त्याच्या शो चालू करायच्या निमित्ताने आम्ही त्याला पैसे दिलेले, त्यामुळे अजून पैसे देत नाही म्हटल्यावर त्यांनी आमच्या मुलीला एवढं टॉर्चर केलं की शेवटी तिच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही आत्महत्या करण्यावाचून. ही ट्रायल सुरू असताना अजून एक ट्रायल सुरू होती आणि ती म्हणजे मीडिया ट्रायल. नॅचरली इतकी फेमस व्यक्ती जर स्वतः एखाद्या गुन्ह्यात अडकली तर इमॅजिन करू शकतो की बाकीचे मीडियावाले जे त्याचे कॉम्पिटिटर्स पण आहेत ते काय पद्धतीने ह्याचा वापर करून घेतील. त्यामुळे त्याही फ्रंटवर सुहेबचं खच्चीकरण चालू असतं. या सगळ्यामध्ये अंजूची बहीण असते जिला तिने फोन केलेला असतो, ती US वरनं भारतात येते.
आणि ती असं म्हणते की अंजूने त्या दिवशी फोनवर तिला सांगितले की सोहेब मला मारायचा प्रयत्न करतोय. अरे बापरे. आणि त्यामुळे ती हायकोर्टमध्ये अपील करते की ही जी आम्ही डोमेस्टिक व्हायलन्सची केस चालवली आहे त्याच्यात अबेटमेंट टू सुसाईड म्हणजे सुसाईडसाठी प्रवृत्त केल्याची फक्त केस नाही आहे, तर ह्यांनी तिचा खून केला आहे हे सेक्शन ॲड करण्याची आम्हाला परवानगी द्या. आणि हायकोर्ट ती परवानगी त्यांना देतं. आणि सोहेबवर परत तो खटला पुन्हा एकदा चालू होतो, ह्यावेळी खुनासाठी. बापरे. आणि बरेच वर्ष म्हणजे जवळजवळ 12 वर्ष हा खटला चालतो. आणि ह्याच्यामध्ये बरेच काय म्हणतात बऱ्याच गोष्टी नवीन ॲड होतात. हा खटला करण्यासाठी सुरुवातीला एक पोस्टमॉर्टम झालेलं असतं, ज्यात त्यांनी म्हटलेलं असतं की त्या ज्या जखमा आहेत त्या सेल्फ इन्फ्लिक्टेड वाटतायत, स्वतःहून स्वतःवर केलेल्या जखमा वाटतायत. पण ह्या रिपोर्टवर सॅटिस्फाय न होता अंजूच्या घरचे अजून एका फर्दर अनालिसिसची मागणी करतात. आणि 3 डॉक्टरांचं एक पॅनल पुन्हा अपॉइंट होतं, ज्या पहिल्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट, फोटो, व्हिडिओ हे सगळं ॲनालिसिस करून पुढचे रिपोर्ट बनवायला. त्या 3 पैकी 2 जण म्हणतात की ही सुसाईडच आहे. तिसरा डॉक्टर मात्र म्हणतो की ही होमिसाईडची पॉसिबिलिटी आहे, हा खून असू शकतो. आणि खूप जी रॅन्डम केस वाटत होती त्याला एकदम वेगळी दिशा मिळून ही केस चालू होते. त्यांना काही काही जे पुरावे असतात किंवा काही काही गोष्टी ज्यांची उत्तरं अनसर्टन असतात, त्या गोष्टी अशा प्रकारे आहेत. पहिलं म्हणजे की जे मी म्हटलं तसं त्यांची टेस्टिमनी की लग्नापासूनच तिला त्रास सुरू होता काही ना काही कारणाने किंवा या झेडच्या निमित्ताने सुद्धा. दुसरं असं होतं की जेव्हा तो मयूर विहारच्या क्लिनिकमध्ये तिला घेऊन गेलेला, त्या रस्त्यात जात असताना तो जो हवालदार त्यांच्याबरोबर होता त्यांनी आपल्या टेस्टिमनीमध्ये असं म्हटलं की ती सारखी ओरडत होती की मी जे काही केलंय त्याच्याबद्दल मला खूप जास्त पश्चात्ताप होतो आणि त्यामुळे मला आता इथनं सुटका हवी, मला वाचायचंय. आणि ह्याचं इंटरप्रिटेशन असं केलं गेलं की लग्न आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तिला रिग्रेट इतका होत होता की ते सुटण्यासाठी तिने ह्या सगळ्या गोष्टी. पण हे तर तिच्याबरोबर होऊ शकलं असतं की तिने स्वतःला मारून घेतलंय आणि त्याचा तिला पश्चाताप होतोय. एक्झॅक्टली. पण ह्या वेळेला कोर्टाने ग्राह्य धरलं की तिला लग्नाबद्दल रिग्रेट होतोय, कारण फक्त ती एकच गोष्ट नव्हती जी सस्पिशियस होती. याच गाडीतनं जेव्हा त्या मयूर विहार क्लिनिकला पोहोचतात तेव्हा सोहेब त्यांना सांगतो की हिला काहीतरी टोकेरी वस्तू लागली आणि त्यामुळे खून येतोय, विच इज व्हेरी वियर्ड. कारण जर तुझ्या समोर एखाद्या व्यक्तीला स्टॅब केलं गेलंय तर नॅचरल आहे की तू हे असंच्या असं सांगशील की तिने स्वतःला चाकू मारून घेतलेत किंवा जे काही झालंय हे इतकं वेग सांगणं, तर तेही त्यांना वाटतं की हे जाणून बुजून सांगितलंय तिच्यापर्यंत चांगले उपचार न पोचावेत ह्यासाठी. दुसरं कारण असं होतं की स्वतःलाच एखादा माणूस मल्टिपल वेळा स्टॅब कसं करू शकतो. एकतर म्हणजे स्वतःला स्टॅब करून खून करणं हेच जरा विचित्र वाटतंय आणि त्यात अनेक वेळा स्वतःला स्टॅब करणं. तिसरं असं होतं की जेव्हा तिने स्टॅब केलं, जरी कपड्यावर रक्ताचे डाग होते तरीही तिचे कपडे कुठेच फाटले नव्हते किंवा कपडे म्हणजे कपड्यांमधनं चाकू घुसलाय याचे काहीच पुरावे तिकडे दिसले नाही. त्यामुळे असंही एक वाटलं की तिला नंतर ते कपडे बदलले गेले तिचे किंवा तो चाकू लपवला गेला किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी की हे पण खूप सस्पिशियस आहे. सोहेबच्या म्हणण्याप्रमाणे जर खून तिने स्वतःहून मारून घेतलं असेल आणि ते बेडरूमच्या दरवाजापाशी त्यांना कळलं असेल तर घरात काही ठिकाणी जे रक्ताचे शिंतोडे होते ते कसे एक्सप्लेन करणार. तो त्याचं लॉजिकल एक्सप्लेनेशन हेच आहे की त्या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यांनी तिला मारलं आणि ते त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी भोसकल्यामुळे तिकडे रक्त पडले. शिवाय तिच्या घरच्यांनी आता नवीन आरोप ऍड केला की त्याच्याकडे मल्टिपल फेक पासपोर्ट्स होते आणि तो फ्रॉड करत होता. हे अंजूला माहिती होतं, पण ह्या सगळ्यातनं वाचण्यासाठी तिने त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि म्हणून त्याने तिचा काटा काढला. ट्रू क्राईम शो करताना त्याला जे काही गुन्हेगारीचं ज्ञान झालेलं होतं त्याच्यातनं त्यांनी एक परफेक्ट
मर्डर प्लॅन केला आणि त्यामुळे हे सगळं झालं आणि ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवलं. बापरे. आणि पुन्हा मी म्हटलं तसं मीडियामध्ये एकच परत हलकल्लोळ झाला की ही ज्या सगळ्या बातम्या सुरू झाल्या की इंडियाज मोस्ट वॉन्टेड, स्वतः इंडियाज मोस्ट वॉन्टेड झाला किंवा अशा प्रकारे सगळ्यांनी छोटे छोटे त्यातले बारकावे, मग तो काय फ्रॉड करत होता, मग डी कंपनीशी त्याचं कनेक्शन होतं का, मग पोलिसांना त्यांनी कशा प्रकारे ब्राईब केलं, या सगळ्या बातम्या मीडियामध्ये पसरायला लागला. आणि मीडिया ट्रायल जी आपण म्हणतो ती खऱ्या अर्थाने ह्या केसमध्ये खूप जास्त बघायला मिळते. सोहेब हा पूर्ण हरून गेलेला, पण तरी त्यांनी हायकोर्टमध्ये एक अपील केलं आणि ती जी केस होती ती परत एकदा ऐकली गेली. जे विटनेसेसचे पुरावे होते ते परत एकदा ऐकले गेले. आणि तुला जो प्रश्न पडलेला की त्या हवालदाराचं स्टेटमेंट अशा प्रकारे कसं कारण हा फक्त इंटरप्रिटेशनचा प्रश्न आहे. त्यानंतर जे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट होता, आता 2 पोस्टमॉर्टमचे वेगवेगळे रिपोर्ट्स आहेत. पहिला जो ऍक्च्युअल बॉडीवर पोस्टमॉर्टम केलं गेलंय, दुसरा आहे की त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं अनालिसिस करून सेकंड पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोस्टमॉर्टमचा पोस्टमॉर्टम. करेक्ट. सो आता विश्वास सगळ्यात जास्त कशावर ठेवाल, तर नॅचरली जो प्रायमरी एव्हिडन्स मधनं आलेला आहे त्याच्यावर. आणि बरंच जरी सेकंड पोस्टमॉर्टम 3 डॉक्टरांनी केलं तरी त्या 3 पैकी 2घांनी हेच म्हटलं की त्या सेल्फ इन्फ्लिक्टेड इंजुरीजच आहेत. तिसऱ्या डॉक्टरनी असं नाही म्हटलं की हा खूनच आहे. तिसरा डॉक्टर म्हणाला देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ होमिसाइड, शक्यता सांगितली. म्हणजे होमिसाइड रूल आउट करता येणार नाही, असू शकतं खून. ह्या बेसिसवर तुम्ही अख्खं कन्व्हिक्शन देताय. तिसरी गोष्ट अशी होती की त्यांनी बरेच मेडिकल रिसर्च मग नंतर हायकोर्टमध्ये कोट केले, ज्याच्यात असं म्हटलं गेलंय की ज्या स्टॅब करून सुसाईड केल्याच्या ज्या केसेस असतात त्यात हे खूप नॉर्मल आहे की एकापेक्षा जास्त वेळा स्टॅब करून खून झालाय. कारण पहिला असतो तो टेंटेटिव्ह असतो, मग फिट ऑफ रेज मध्ये अजून 2-3 वेळा, आणि तेव्हा तुमचं कनेक्शन नसतं की तुम्हाला रॅशनल कळत नसतं की काय नक्की तुम्ही करताय, आणि त्याच्यातनं हे होणं पॉसिबल आहे असे मेडिकल स्टडीज त्यांनी कोट केले. आणि बाकीच्या की आतापर्यंत कोणीही म्हणजे कुणीच असं नाही म्हटलंय किंवा आधी कुठच्याच प्रकारचा रिपोर्ट असा नाही झालाय डोमेस्टिक व्हायलन्स संबंधीचा, किंवा आधी कधीच तक्रार नाही झाली. इनफॅक्ट हे आधी अलिगेशन पण तिच्या मृत्यूनंतर एक 3 महिन्यांनी रॅन्डमली कसं आलं, इमिडिएटली मृत्यूच्या वेळेला तर काही हे अलिगेशन आलं नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर आल्या पोलिसांच्या आणि त्या हायकोर्ट पुढे मांडल्या गेल्या ह्या अपीलमध्ये, तब्बल 18 वर्ष ही झाल्याच्या घटनेनंतर 2018 मध्ये हायकोर्टाने सोहेब इलियासीला पूर्ण निर्दोष मुक्त केलं. बाप रे बाप. या केसमध्ये अंजूचा तर जीव गेलाच. अंजू, त्यांची दोघांची जी लहान मुलगी होती तिचं अख्खं आयुष्य हिरावून घेतलं गेलं. आणि सोहेब जो एकेकाळी एक रायझिंग स्टार होता, त्याचं पूर्ण आयुष्य होत्याचं नव्हतं झालं. काय वियर्ड गोष्ट आहे ना खरं तर ही. म्हणजे व्हेरी वियर्ड. आता आपण आजूबाजूला सतत बघतो की लोक, तो तर सोशल मीडियाचा पण काळ नाहीये, तो तर टेलिव्हिजनचा काळ आहे, ज्यावेळेस लोक एकमेकांना स्टॉक करतात. आता तर आपण सतत बघतो लोक एकमेकांना मेसेज करत असतात, स्टॉक करत असतात, कॉमेंट्स मध्ये शिव्या घालत असतात. त्याचं हे किती लांबपर्यंत जाऊ शकतं. आणि वर्कर व्ह्यू बघितला तर हा खरं तर मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज वाटतं. ऍब्सोल्युटली. म्हणजे तिला त्या गोष्टीबद्दल कोप करता न येणं, याने तिला जे वाटतंय ते समजून न घेऊन त्या पद्धतीनं वागणं, आणि तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या नात्यामध्ये एंटर करू देणं, मला वाटतं खरं तर प्रॉब्लेम खूपच लहान होता. तो त्या पॉइंटला ऍड्रेस झाला असता तर मला नाही वाटत त्या सगळ्यात इतके कॉम्प्लिकेशन्स झाले असते. पण इतक्या गोष्टी फिशी आहेत या सगळ्या केसमध्ये, कुठेच त्या झेडचं नाव येत नाही, कुठेच नाही. म्हणजे कोण व्यक्ती आहे किंवा त्यांचं काही आहे. हे होतं की त्यांच्या भांडणाचं कारण ती झेड नावाची व्यक्ती होती, पण त्या व्यक्तीचा ऍक्च्युअल रोल किंवा कुठे काहीच. पण मग नंतर ही या झेड नावाच्या व्यक्तीला शोधलं नाही जात का? कारण याच्याकडे, सोहेबकडे तर त्या व्यक्तीचा ऍक्सेस होता, त्याच्यामुळे पोलिसांना तर त्या व्यक्तीला ट्रॅक डाऊन करता आलं. पण तो कधीच त्या संशयाच्या चौकोनात आलाच नाही.
म्हणजे तो भांडणाचं कारण होता, पण त्याच्यामुळे काही झालंय किंवा हे कधी त्या पूर्ण फ्रेममध्ये कोणाच्याच स्टोरी लाईनमध्ये हे नव्हतं, त्यामुळे कधी त्याच्यावर काही संशोधन किंवा शोध केलाच गेला नाही. याच्यात मला दुसरं असं वाटतंय की एक व्यवस्था जेव्हा हात धुवून एखाद्याच्या मागे लागते की बाय हुक ऑर क्रूक आम्ही तुमच्या विरुद्ध गुन्हेगार तुम्हाला सिद्ध करणारच, आणि स्पेशली मीडिया जेव्हा हे करतं. आपण आता रिसेंट टाइम्समध्ये पण खूप केसेस बघितले आहेत की मीडिया गुन्हेगार सिद्ध करून मोकळं झालेलं असतात, आणि त्यामुळे पूर्ण करिअरची वाताहत होते लोकांच्या. म्हणजे आणि विजय माल्याबद्दल नाही बोलत आहे मी, पण नाही, पण हे खरंच आहे. म्हणजे एकतर मला वाटतं जर्नलिझममध्ये गोपनीयता एक खूप मोठा भाग, कारण मला जर्नलिझम पत्रकारिता अभ्यासाला होती, तर गोपनीयता हा एक खूप महत्वाचा धागा आहे त्यातला. आपण आता न्यूज चॅनलमधली लोक बघतो की जी ज्यांच्या सोबत गुन्हा घडलेला आहे त्या विक्टिम्सच्या घरी जातात, त्यांचे चेहरे दाखवतात, त्यांच्या कुटुंबासोबत बोलतात, त्यांच्या वतीनं स्वतः पोलीस असल्यासारखी चौकशी करतात आणि गुन्हेगार सिद्ध करून टाकतात. म्हणजे त्याच्यासाठीची एक व्यवस्था अस्तित्वात आहे, ज्याला पोलीस आणि नंतर न्यायासाठी आपल्याकडे न्यायालय आहेत. या सगळ्याचं काम मीडिया, म्हणजे मला हे मान्य आहे की मीडियाचं काम ते प्रेशर क्रिएट करणं आहे आणि ज्याला न्याय ड्यू आहे त्याला ते मिळवून देणं आहे. पण स्वतः त्याची म्हणजे स्वतः त्या पोझिशनमध्ये जाऊन तो न्याय देणं हा कोणत्या पद्धतीचा न्याय आहे आणि त्यातनं किती मोठं नुकसान होऊ शकतं. आणि नुसतं प्रश्न विचारणं नाही तर जजमेंट डायरेक्ट देऊन टाकणं. आय थिंक ट्रू क्राईम शोज पण आपण जेव्हा करतो तेव्हा ही एक जबाबदारी आपणच आपल्यावर लादून घेतली पाहिजे की जोपर्यंत फायनल वर्डिक्ट येत नाही कोर्टाचा तोपर्यंत एखाद्या गोष्टीबद्दल बोलणं किंवा त्या व्यक्तीला दोषी म्हणून सिद्ध करून टाकणं हे नाही केलं पाहिजे. म्हणजे हे नुसतंच काय मीडिया एथिक्सला धरून नाही तर माणुसकीच्या एथिक्सला सोडू नये. एक नागरिक म्हणून जेव्हा आपण विचार करतो तर हे इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी हे फक्त कोर्टाचं नाही, हे एक नागरिक म्हणून आपण एकमेकांना मोकळीक दिली पाहिजे. खूप महत्वाचं आहे. मला वाटतं ज्या पॉइंटला आता आपण सतत काहीतरी मी शोध लावलाय आणि मी जगाला जाऊन आत्ता ओरडून सांगणार, या जगात ज्यावेळेस वावरतो त्यावेळेस ही समज असणं समाज म्हणून मला वाटतं खूप गरजेची आहे. येस. वेगळा एपिसोड होता. म्हणजे खरं तर खूप साधी केस वाटू शकते, पण इतक्या गुंतागुंतीच्या गोष्टींमधनं होतंय, बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहतात. एका जिवंत माणसाचा यात खून होतो किंवा मृत्यू होतो आणि वेगळ्याच वळणाला हे सगळं घेऊन जातो. तर आपण ज्यावेळेस ज्या काही पद्धतीनं आपल्यापर्यंत गोष्टी येतात त्या आहेत तशा स्वीकारून पुढे जायचं की खरंच त्याची छाननी करायची आणि आपल्याला ज्या सोर्सेसमधनं माहिती येते त्यांच्यावर विश्वास ठेवायचा. हे बरेच प्रश्न खरं तर याच्यानंतर पडत जातात. तुम्हाला कसा आजचा भाग वाटला नक्की कळवा. अशा कुठल्या केसेस ज्यामध्ये दोषी कन्व्हिक्ट झालेले आहेत अशा जर तुम्हाला गुन्हेगार कोणमध्ये ऐकायला आवडणार असतील तर त्याही जरूर कळवा. धन्यवाद.